नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. आम्ही संविधानासाठी व महाराष्ट्रासाठी लढत आहोत, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. भाजपचे कार्यालय फोडणाऱ्याला तिकीट मिळाले, एवढी लाचारी, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी घेतले विठुरायाचे दर्शन. आता बातम्या सविस्तर. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बुधवारी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की आम्ही शिवरायांसमोर नतमस्तक होतो. जे सुरू आहे ते बघत असतील. काही दिवसातच परिणाम दिसेल. राज्यातच नव्हे तर देशभरात वेगळं वातावरण आहे. महागाई वगैरे मुद्द्यांमुळे लोक आमच्या बाजूने उभा राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. मला वाटतं जे चाललंय ते बघत असतील आणि नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात इम्पॅक्ट दिसेल. आज 17 नावं जी आहेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहेत. अनिल देसाई साहेब स्वतः तुमच्या शेजारी उभे आहेत. काय नेमका विश्वास आहे या 17 नावांमध्ये? नक्की पूर्णपणे विश्वास आहे. आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात इंडिया आघाडीचं एक वेगळं वातावरण बनत चाललेलं आहे. देशात जी वाढती बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे आणि एकंदर आपण पाहताय कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याला पाहता लोक हे आमच्या सोबत उभे राहतील ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आदित्यची जी 16 नावं 17 नावं जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच्यावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो. महायुतीचं काय होतं पण त्यांच्याकडे सुद्धा नाराजी आहे. बघा, एक आहे साहजिक आहे काही काही ठिकाणी जेव्हा युत्या होतात किंवा आघाड्या होतात तेव्हा सीट जेव्हा आपण गिव्ह अँड टेक करत असतो काही ठिकाणी नाराजी होत असते. हे साहजिक आहे कारण सगळेच कार्यकर्ते लढत असतात एखाद्या विजयासाठी. पण महत्वाची गोष्ट हीच आता आपण पाहत असाल की काही सिटिंग जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. काही ते सगळं जे गिव्ह अँड टेक होतं जे पूर्ण बोलणी होतात ते झाल्यानंतर जे काही ठरतं ते लोकांसमोर आलेलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नुसतं एक पक्ष म्हणून नाही तर एक महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून लढत आहोत. आपण पाहत असाल देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आणि ह्याच्यात सगळेच सोबत येतील ही अपेक्षा आहे. कोणाच्या तरी वैयक्तिक काही कारणांमुळे कुठेही दगाफटका होऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे. ही नाराजी पूर्णपणे दूर होईल का? मला वाटतं एक आहे जसं मी सांगितलं ना काही काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते आपण आता पण पाहिलं असेल एकाही शिवसैनिकांनी आघाडी विरोधात काही बोललेलं नाही किंवा पाऊल उचललेलं नाही. आम्ही उचलणार सुद्धा नाही कारण आम्हाला पूर्ण मनात हे सगळं पटलेलं आहे की इंडिया आघाडी असो महाविकास आघाडी असो आम्ही सर्व असो या देशासाठी लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही आहोत, स्वतःच्या करिअरसाठी लढत नाही. नाही बघा ना कसं आहे की त्यांच्या काही याद्या आधी आलेल्या आहेत, आमच्याही आलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात लढत आहोत आणि जसं आम्ही सांगितलं की संविधानासाठी लढत आहोत, संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहोत. आता आपण पाहताय जगात डेमोक्रेसी इंडेक्स असेल, प्रेस फ्रीडम इंडेक्स असेल. काल तर मी दिल्लीत एक फोटो बघितला, एका फोटो जर्नलिस्टचा गळा घोटलेला तिकडच्या पोलिसवाल्यांनी. हे वातावरण बदलण्यासाठी आम्ही सगळे लढत आहोत आणि सगळे एकत्र राहतील. तुम्ही महायुतीचा प्रश्न उपस्थित केला की त्यांच्याकडे सुद्धा नाराजी आहे. रात्रभर बैठका सुरू असलेल्या दिसतात. त्यांच्या अर्ध्यावेळी रात्रीच बैठका सुरू असतात. मुख्यमंत्री शेती करायला गेले होते की नव्हते? आता मला वाटतं पूर्ण होऊन गेली तुम्ही. बघा आम्ही सगळे जसं आम्ही सांगितलं जे काही होतं ते आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्या रक्षणासाठी असेल, आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी असेल आम्ही लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे स्वार्थ आम्ही सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी लढत आहोत. तर जे कोणी सोबत येऊ शकतात ते यावेत. हिंदी में यही भावना है हमारी. धन्यवाद. बच्चू कडू यांनी मोदींच्या 400 पारच्या लक्ष्यावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. अब की बार 400 पार ही घोषणा आहे. एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही असे कडू म्हणाले आहेत. तसेच भाजपवर देखील कडू यांनी टीका केली आहे. भाजपचे कार्यालय फोडणाऱ्याला तिकीट मिळाले, एवढी लाचारी. ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तिकीट मिळाले आहे. कोण निवडून येईल यापेक्षा कोणाला पाडायचे हे एकदा निश्चित झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत असा इशारा कडू यांनी दिला आहे. नाही, भाजपवाले पण म्हणत होते सगळा जिल्हा तिकडे गेला आहे का यांना तिकीट देऊ नका. मला याचं कौतुक वाटते आणि थोडं दुःखही वाटतं का ज्या रानानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं, पालकमंत्र्याने तो बालकमंत्री आहे असं हिणवलं. आता कार्यालय फोडणाऱ्याला चे झेंडे घ्यायला लागतं ना कार्यकर्त्यांना हाती, एवढी लाचारी. तुम्ही सांगा
म्हणजे भाजप असा पक्ष आहे दिसतं मला का ज्यानं कार्यालय फोडावं, कार्यकर्त्याला मारावं, चांगलं ठोकून धरावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्याला उमेदवारी द्यावं आणि त्याचे झेंडे हाती कार्यकर्त्याला घ्यायला लावायचं. मला वाटतं एवढी लाचारी कोणावरही येऊ नये. कार्यकर्त्यांच्या मनाची किंमत, त्यांच्या स्वाभिमान कुठलाही ठेवल्या गेला नाही. वरिष्ठ नेत्यांनी तो पार धूळ करून पुरा सत्यानाश करून टाकलेला आहे. आमचं तर पांटप्रिय आमची स्वतःची, आम्ही कुठेही जाणार, कुठेही लावणार. पण ज्यांनी भाजप मोठी केली, प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, असे किती SC मधले लोक आहे, कार्यकर्ते आहे, त्यांना काय भेटले तुम्ही? सामान्य कार्यकर्त्यासाठी पक्ष म्हणून कधी उभं राहणार का? उलट त्याच्यावर लाचारी अशा प्रकारची वेळ यावी हे अतिशय चुकीचं आहे. आणि मला वाटते हे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यासाठी मोठा घात आहे. त्यांच्यासाठी त्यांचा स्वाभिमान सगळा दुखावलेला गेलेला आहे. अजूनही भाजपच्या कार्यकर्त्याचे फोन येत आहे, बहुत चांगला निर्णय घ्या, आम्ही सोबत राहू. भाऊ, तुम्ही महायुतीतून बाहेर पडल्यावर आणि उमेदवार देण्यावर ठाम आहात? हां, आम्ही काय करतोय तुम्हाला माहीत आहे. उमेदवार वेळ आली तर उमेदवार देऊ, चांगला उमेदवार भेटला तर, नाही तर मग चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. 2 गोष्टी आहे. इथं संविधानही वाचवायचं आहे, कारण कोर्टात केस चालू असताना उमेदवारी जाहीर होणं, आणि दुसऱ्या इकडे छत्रपतीचा स्वाभिमान आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. अमरावतीकर याचं निश्चितच भान ठेवणार. आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आहे का, आता अडसूळ साहेब उमेदवारी भरणार होते, त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतो आहे का, आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाला पाळायचं हे एकदा निश्चित झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. चांगला उमेदवार भेटला, निवडून येत असेल तर उभं करू, नाही भेटला तर सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ. भाऊ, मुख्यमंत्र्यांकडे तुमची बैठक झाली, काय त्या बैठकीत नेमकं ठरलं तुम्हाला? आता बैठकीचे विषय संपलेले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं, आणि म्हणून आमचं त्यांच्याप्रती अजूनही आमच्याजवळ आदर आहे. त्यांच्याप्रती राणा जरी काही बोलला मतदारसंघात येऊन, खोकेवाला आमदार आहे, सत्तेत राहायचं, सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटाची, निधी आणायचा, आणि आमच्यामुळं सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदनामी करायचं. वास्तविक बच्चू कडून खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टीत, तुझ्यासारख्या एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हाला घेता आला असता. ते चमचेगिरी बच्चू कडून केली नाही आयुष्यात. पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. आजही आम्ही शिंदेसाहेबाचे आभार का मानतोय का ते दिव्यांग मंत्रालय दिलं. जे आंदोलन 15 वर्ष आम्ही चालवलं आणि ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारलं आहे. पण त्यालाही बदनाम करण्याचं काम राणानं केलेलं आहे. आणि म्हणून तो सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहे. आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याची होणारी व्यवस्था, इथं संत्र्याचे भाव पडले, लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही. सोयाबीन असेल, कापूस असेल, या सगळ्या याचाला पतन होत असताना फिनले मिलचे भोंगे बंद झाले, रेल्वे चालले नाही, विमान उडलं नाही, कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता असतानासुद्धा. तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल. त्यासाठी आम्ही कामाला लागू. हो, नवनीत राणा यांनी असं आवाहन केलं की महायुतीतील जे घटक पक्ष तुम्ही असाल किंवा साहेब असेल, मी त्यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आता मोदीजींना 400 पार करण्यासाठी आणि मला आशीर्वाद द्यावा, असं त्यांनी काल सांगितलं. मला वाटते मी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का मोदीजींना अबकी बार 400 के पार म्हटलं आहे, त्याच्यानं 300च पाहिजे. मोदीजीचं सरकार आले, त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना. स्वाभिमान टिकून ठेवा, दाखवा अमरावतीकर आम्ही अमरावतीकर आहे म्हणून. हा पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे, गाडगेबाबाचा आहे, तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे. हा अभिमान बाळगून अमरावतीकर समोर आले पाहिजे. जिथं लोकशाहीचं पतन रोज केलं जातं ज्या उमेदवाराकडून, त्या उमेदवाराला आता घालवलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी स्वीकारावं.
भाजपच्या चाहत्यांनी पण आता 400च्या वर जर सीटा जात असेल तर एक सीट जाऊ द्या ना. कार्यकर्त्यांनी सुद्धा मला वाटतं या भूमिका घेतल्या पाहिजे आणि एक दमदार पाऊल समोर टाकलं पाहिजे. नवनीत राणांनी म्हटलं की एक सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातूनच विधानसभेत प्रतिनिधित्व राम सातपुते यांनी केले आहे. आज राम सातपुते हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. सोमवारी त्यांनी सोलापुरात जाऊन विविध नेते मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मंगळवारी ते सोलापुरातून माळशिरस तालुक्यात मेळाव्यास गेले तर आज गुरुवारी ते पंढरपूर येथे आले आहेत. पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेण्यासाठी ते येथे येऊन व विठुरायाच्या आशीर्वादाने सोलापूरचा भाजपचा उमेदवार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय होईल अशी प्रतिक्रिया यावेळी राम सातपुते यांनी व्यक्त केली आहे. आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला. आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो, देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा विठ्ठल रुक्मिणीचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि सोलापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मी विजय होईल. निश्चित जनभावना मनात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकार या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आणि मी पंढरपूर वासियांच्या सोबत आहे. साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील स्वतःने हातात घेत आहेत, काल स्पष्ट बाजाराने सांगितलं आपण त्यांच्यावर काम केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये काही समजूत काढताय त्यांची? मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश. बाकी पार्टी नेतृत्व वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा करतील आणि मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. निश्चित सोलापूरच्या जागेचा 400मध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे 3 लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी विजयी होईल आणि निश्चित या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी अधोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी 10 वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्या माध्यमातून. निश्चित या विषयामध्ये पंढरपूर एक केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये जावं आणि पंढरपूर भारतातच नाही तर जगाच्या नकाशावर यावं यासाठी येत्या काळामध्ये सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मला विश्वास आहे की पंढरपूर वासियांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत पांडुरंगाच्या मंदिराबाबतीत त्या येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेल. सहयोगी पक्षाच्या लोकांना निमंत्रण नाही, नाराजी व्यक्त होते, त्यांच्याकडनं काय सांगाल? नाही, हे मला वाटतं चुकीचं आहे. सर्वांच्या संपर्कात आहे, सर्व पूर्ण ताकदीने माझ्यासोबत आहेत. महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहे. आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आहे. श्रद्धेय पंतांचं स्मृतीला त्या ठिकाणी मी घरी जाऊन अभिवादन करणार आहे आणि इथली सगळी जी महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत सर्वांशी फोनवर बोलणं झालं आहे. पूर्ण ताकदीने एका सामान्य परिवारातील उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा आहेत आणि येत्या काळामध्ये सर्वजण त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून सोलापूर लोकसभेचा विकास करू हा मला विश्वास आहे. निश्चित मी एक अतिशय विनम्रतेने सांगतो, गेली 75 वर्ष सोनिया मॅडम आणि त्यांचं सरकार या देशामध्ये होतं, परंतु 75 वर्षाचा हिशोब जर काढला तर 75 वर्षामध्ये त्यांनी जे मागासवर्गीयांसाठी केलं त्याच्या तुलनेत आमचं 10 वर्षाचं सरकारने ज्या योजना आणल्या त्या फार मोठ्या आहेत. मागासवर्गीय किंवा सामान्यांचं जनमान लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड उंचावण्यासाठी निश्चित रूपाने त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या आणि त्याचं एक्झिक्युशन झालं, फक्त कागदावर घोषणा झाल्या नाही. तर निश्चित मला विश्वास आहे
की या ठिकाणी असणारा मागासवर्गीय, दलित, आदिवासी सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहतील. लवकरच नारळ फुटेल, भव्य दिव्य सभा होऊन नारळ फुटेल. सोलापूरकर न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची गर्दी त्या ठिकाणी पाहतील आणि एका सामान्य कामगाराच्या मुलाला त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्याच्या राजकन्येला डावलून सामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूरकर निवडून देतील हा मला विश्वास नाही. तर त्या ठिकाणी अतिशय दृढ विश्वास सोलापूरकरांनी केला आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते. या ठिकाणी मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं पुसायचे हा यांचा वर्षानुवर्षाचा उद्योग आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहेत. मुख्यमंत्री झाले, एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही. त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते, नारळ फोडला आणि फॅक्टरीच आली नाही. त्यामुळे मला विश्वास आहे, माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदे साहेबांना, ज्येष्ठ नेत्यांना, आदरणीय नेत्यांना, की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते, ते भगवा आतंकवाद म्हणले होते. याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. निश्चित या ठिकाणी आपल्याला मी निश्चित सांगतो की सोलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल, सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये सोलापूर शहर जे आहे त्याचे ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, तिथले पाण्याचे प्रश्न असतील, सोलापूरमध्ये नवीन उद्योग आले पाहिजे. सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत त्याचे काही ना काही उद्योग सोलापूर शहरामध्ये उभा राहिले पाहिजे. MIDCचं एक्सपान्शन असेल, प्रामुख्यानं ग्रामीण भाग जो आहे, पंढरपूर फलटण जी रेल्वे ती येत्या काळामध्ये सुरू झाली पाहिजे. त्याला त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटने मान्यता दिली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिली, त्याचंही टेंडर येत्या काळामध्ये होईल. त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपण सगळे पंढरपूरवासी आहात, माझ्या मतदारसंघाला लागून आपण आहात. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला विश्वास आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने काल 17 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली। वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर ते महाविकास आघाडीत सामील होणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालं आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। काय आहे आज आपल्याकडे? महाविकास आघाडीची आज संध्याकाळी 4:30 वाजता बैठक होणार आहे। हो, आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतल्या 3 प्रमुख घटकांची नक्कीच एक बैठक आहे।
आणि ती बैठक ही खास करून प्रचार यंत्रणा, कॅम्पेन, आगे की रणनीति, कॉमन मिनिमम प्रोग्राम अजेंडा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहे. जागा वाटप किंवा जागांची अदलाबदल या संदर्भात तिथे कोणतीही चर्चा होणार नाही, कारण तो विषय संपलेला आहे. आता फक्त पुढले ज्या निवडणुका 5 टप्प्यात होत आहेत किंवा 7 टप्प्यात होणार आहेत देशात, महाराष्ट्रात, त्यावेळेला एकत्र जॉईंट सभा घेणं, एकत्र सभा घेणं, प्रचाराची दिशा काय असणं, कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जायला हवं, महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न कोणते आहेत, कोणत्या विभागात कोणी जायला हवं, माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवारजी यांच्या एकत्र सभा कुठे घेऊ शकतो, या पुन्हा काही प्रचार साहित्य कशा प्रकारे असायला पाहिजे, प्रसिद्धी कशा प्रकारे असायला पाहिजे, यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. सर, हिंदी में बताइए, आज 4:30 बजे जो है महाविकास आघाड़ी की बैठक है, उस सीटों का जो है चयन अभी भी बाकी है। देखिए 4:30 बजे आज एक ज़रूर हमारी मीटिंग है महाविकास आघाड़ी की 3 प्रमुख दलों की, कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना के सभी प्रमुख नेतागण वहाँ बैठेंगे, लेकिन उसमें कोई सीट शेयरिंग या सीट के अदला बदल के बारे में चर्चा नहीं है. उसमें खास करके जॉइंट रैलीज, कैंपेन और कॉमन मिनिमम प्रोग्राम क्या होना चाहिए, किस विषय पर हमको आगे जाना है, क्या रणनीति होनी चाहिए, उस पर चर्चा होगी. और महाविकास आघाड़ी में सब कुछ ठीक चल रहा है. नक्कीच शरद पवारजी आहेत, उद्धव ठाकरेजी आहेत, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील. सर, वंचित बहुजन आघाड़ी को लेके आखिरी मोमेंट तक आप बोल रहे थे कि हमारी बातचीत हो रही है, करेंगे ना, क्यों नहीं करेंगे. कल उन्होंने अपनी हाँ, करते हैं. चुनाव है, इलेक्शन है. अब 9 लोगों का एक लिस्ट उसने जारी किया है. इलेक्शन 5 स्टेप पर है ना, बहुत टाइम है, बातचीत जारी रहती है. हाँ, आपलं काय म्हणणं आहे. उर्वरित जागांसाठी नाही, या देशामध्ये असलेलं दळभद्री हुकुमशाही, शोषण जे चाललंय सरकारकडून, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या, त्याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय, त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे. त्यांनीच हे संविधान देशाला दिलं. आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतेही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही. डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदद होगी, इस प्रकार का कोई भी काम या स्टेप आंबेडकर साहब नहीं उठाएंगे, क्योंकि वो भी इस लड़ाई में हमारे साथ है. राजनीति तो होती है, चुनाव आते जाते हैं. अगर देश नहीं रहा, संविधान नहीं रहा, तो क्या चुनाव लड़ेंगे. आज परिस्थिति यही है. इसलिए अम्बेडकर जी हो, हम सब हो, हमारे विचार एक है, पक्का है. बोला. निर्मला सीतारमण का बयान आया, कांग्रेस को लेकर नाराजगी दिख रही है. कल जो सूची जारी की गई थी, उसके बाद कांग्रेस की ओर से ये कहा गया है कि जो लिस्ट में नाम दिए हैं उनके प्रचार नहीं करेंगे. किस तरीके से ऐसा कौन बोलता है. संजय निरुपम ने कल कहा है कि मैं कांग्रेस पार्टी की बात करता हूँ, व्यक्ति की बात नहीं करता. मैं कांग्रेस पार्टी एज ए होल, मैं उनकी बात करता हूँ. मैं किसी व्यक्ति विशेष ने कुछ टिप्पणी की उसके ऊपर बात नहीं करूँगा. ये बात अगर मल्लिकार्जुन खड़गे साहब ने कही है तो उसका ऊपर मैं टिप्पणी करूँगा. ये बात अगर नाना पटोले जी, बाला साहेब थोरात जी ने की है या पृथ्वीराज चव्हाण जी ने की है तो मैं बात करूँगा. बात ऐसी है कि हमारी लिस्ट आई है और सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो चुकी थी. अब रामटेक हमारी सिटिंग सीट है ना, आपको तो सबको मालूम है. 5 बार जीत चुके हम लोगों से. अब वहाँ कांग्रेस ने अपना उम्मीदवार खड़ा किया, नाम घोषित किए, तो हमने क्या उसके ऊपर आक्षेप लिया है.
ऑब्जेक्शन किया है? नहीं किया है, क्योंकि हमने ये तय किया था कि रामटेक आप लड़िए, मुंबई की जो ये सीट है नॉर्थ मुंबई वाली वो हम लड़ेंगे। ये बातचीत हो गई है। सांगली वाली सीट है, सांगली वाली सीट के बारे में ठीक है, कांग्रेस पार्टी के मन में कोई दर्द हो सकता है, इसी प्रकार का दर्द हमें रामटेक और कोल्हापुर के सीट के बारे में है, सीटिंग है हमारे। आघाड़ी में इस प्रकार की बातचीत और चर्चा और सीट के अदला बदल हो जाती है। अब सभी को लगता है कि 48 सीटें हमको लड़नी चाहिए, तो लड़ लीजिए, डेमोक्रेसी है, लोकतंत्र है, हमको लड़ना चाहिए। हम सांगली लड़ेंगे। मैं जरूर ये मानता हूँ कि सांगली में कांग्रेस पार्टी का केडर है, हमारा भी है, कोल्हापुर में भी हमारा था, रामटेक में हमारा था। अब एक केडर महाविकास आघाड़ी के साथ अगर आता है तो सांगली वाली सीट महाविकास आघाड़ी को हम दे सकते हैं ना, शिवसेना हो, एनसीपी हो या काँग्रेस हो, हे महाविकास आघाडी है। सरकार आमचं यायचं काही प्रश्न नव्हता, निर्णय धाडसी होता, तो घेतला नाही तर 5 वर्ष विरोधी पक्षात राहून बोंबलत बसलो असतो, असं वक्तव्य भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे। अर्धापूर तालुक्यातील पारडी इथल्या सभेत ते बोलत होते। 1 महिन्यानंतर अशोक चव्हाण यांचे भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे जंगी स्वागत झालं। त्यानंतर जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे। लोकांच्या मनात काय आहे, 80% लोक मोदी म्हणत होते, त्यानंतर हा निर्णय मी घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे। ज्यावेळेस भाजपामध्ये जायचा निर्णय घेतला आणि मी आलोय, माझ्या बरोबर मला सांगायला आनंद आहे, संपूर्ण जिल्हाच भाजपा होऊ लागलेला आहे। अशा प्रकारची परिस्थिती आज निश्चितच एका ताकदीने मी उतरलेलो आहोत, विचाराने उतरलेलो आहोत। फक्त मी एकटा आलेलो नाही आहे, जिल्ह्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया रोज आपण पाहतोय ही सगळी मंडळी, नांदेडचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुक्याच्या असलेल्या नगरपालिका, एकीकडे भीक लागलेली आहे, लोक यायला आतुर आहे आणि एका प्रकारची या ठिकाणी हाऊसफुल परिस्थिती झालेली आहे। आणि म्हणून मला काळजी फक्त एवढीच आहे की सर्वांना जरा नीट सांभाळून आपल्याला घ्यावं लागणार आहे। चुकून जरी आमचं कोणी राहायला खाली तिला वाटून नाही की बाबा मला काही मानाचं स्थान आहे की नाही, बिलकुल सर्वांना मान आहे, सर्वांना मान आहे, सर्वांना सन्मान आहे। अट फक्त एवढीच आहे, मान सन्मानाबरोबर काम सुद्धा थोडं चांगलं झालं पाहिजे, पण तेवढीच अपेक्षा। आपण आलो असताना नांदेडची आता अशा अवस्था आहे की म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन नाही, 5 खासदार नांदेड जिल्ह्याला आता मिळालेले आहेत आणि त्या 5 खासदारमध्ये तुम्ही आम्ही 2 आणि बाकीचे नांदेड हिंगोली लातूर हे 3 खासदार, असे 5 खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याचा एक अभिनव अशा उपक्रम आज भाजपने आज निर्माण केलेला आहे। त्यामुळे 5च्या 5 खासदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही कमतरता राहणार नाही, कुठली अनुशेष राहणार नाही आणि 5ही खासदारांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर काम करण्याचा वाव आहे। पुढची 5 वर्ष महत्वाची आहेत, पुढची 5 वर्ष आपल्या दृष्टीने महत्वाची आहेत आणि म्हणून एक जागा या देशामध्ये सरकार स्थिर असलं पाहिजे। महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आपल्या आल्या पाहिजे आणि जागा आणायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना बिलकुल हलगर्जीपणा न करता प्रत्येक जागा कशी निवडून येईल याकरता फार बारकाईने पाहावं लागणार। मला माहिती अनेक जण मी पाहतो नगरपालिकेमध्ये लढणारे आहेत, महापालिकात लढणारे आहेत, कामं करणारे वॉर्डात बसून यादी घेऊन बसले असतात, एक मतदान करून घेतात स्वतः करता, जर स्वतः करता तसंच पत्तापुराव करावा लागला शक्य। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने महापालिका लढतो, ज्या पद्धतीने ग्रामपंचायत लढतो, त्याच पद्धतीने मोदी साहेबांचं नेतृत्व अधिक सक्षमपणे स्थिर सरकार देण्याकरता आपल्याला बहुमत असलं पाहिजे आणि म्हणून भाजपाने जो निर्णय घेतलेला आहे अबकी बार 400 पार। महाराष्ट्राची चेरापुंजी धरणाचा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो इगतपुरी तालुका। इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत। महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते। मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की हाच का धरणांचा तालुका असा प्रश्न उपस्थित होतो। सकाळपासून पाण्यासाठी या भागातील महिला पुरुष यांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुले यांची शाळा
शाळा बुडून डोक्यावर कापड घेत पाण्यासाठी पायपीट सुरू असते. शिक्षण घ्यायच्या वयात त्यांना पाण्यासाठी डोंगरदऱ्या जंगल खोऱ्यातून पाण्यासाठी पायपीट करत असताना जंगली श्वापदांचीही भीती असते. मात्र पाण्यासाठी जीवावर उदार होऊन 6 ते 7 किलोमीटर रणरणत्या आग ओकणाऱ्या उन्हातून एका लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते. जनावरेही पिणार नाही असे गढूळ आणि जंतू असलेले पाणी या बांधवांना आपल्या रिकाम्या घागरीत घेऊन तहान भागवण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाची हर घर नल हर घर जल या योजनेचा किती प्रमाणात फायदा झाला हे विचारायलाच नको. टाकी बांधली, घरात नळ दिले, मात्र पाणीच नाही. जलजीवन मिशन सारख्या योजनांचा बोजवारा उडाला असून सर्वत्र अपूर्ण कामे झालेली आहेत. लोकप्रतिनिधींना शक्ती प्रदर्शन करायला वेळ आहे, मात्र आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शिक्षण घेण्याच्या वयात शाळा बुडवून पाण्यासाठी मुलांना भटकंती करावी लागते. यापेक्षा वेगळा आत्मनिर्भर भारत कसा असेल हे सांगायला नको. पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येते. जर या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. नमस्कार. इगतपुरी तालुक्यातील वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी, या खडकवाडीच्या फार भयानक परिस्थिती आहे. ह्या महिलांसाठी, या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या 2-3 वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनचं काम झालं असं ग्रामपंचायतीने सांगितलं. ह्या लोकांसाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन केली, टाकी बांधली, विहीर खोदकाम केलेले, परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत या कुटुंबांना मिळालेलं नाहीये. गेल्या 4 ते 5 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. ते कुटुंब या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटर पायी चालत येतात आणि हे पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना आणि स्वतःसाठी वापरतात. ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनचं करायचं काय, म्हणजे ते पाणी काय कामाचं. त्या कुटुंबांची चर्चा केल्यानंतर ते कुटुंब म्हणतात आमच्याकडं ग्रामपंचायत पैसा मागण्यासाठी, पाणी पट्टी मागण्यासाठी घरापर्यंत येतात, परंतु आम्ही जर विचारलं का आमच्या नळाला पाणी येईल का तर ही आहे का? नाही पहिल्यापासून 3 वर्षापासून टाकी बांधून ठेवली. आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही आम्हाला पियाले. आम्हाला किती लांबून पाणी पियाला लागत आहे. लय लांबून होते तरी 3-4 किलोमीटर चालत जावं लागत आहे. वर उन्हात आणा. मग जनावरांचा भेव कसं वाटेल पाण्यासाठी? हा, आपल्याला पाण्याशिवाय दुसरा काय आहे का जीवनात? ते आमदार खासदार येतात ते तिकडूनच निघून जातात, आमच्यापर्यंत येतही नाही. तुमच्या प्रश्नाकडे वेळ द्या, त्यांना वेळ नाही. मग आमच्यावर लक्ष असतात, मग आमची काल अशी परिस्थिती असते. तुमचं नाव ताई? माझं नाव लक्ष्मी आहे ठोकाचोके. क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट. इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ. तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर. गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे. हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर.